तर ओम शिवशंभो मित्रांनो, सकाळ सकाळी अशी चहा चपाती खाऊन गेलो ना, काम करायची मजाच वेगळी येते. तर आज सकाळ सकाळी आपण निघालोय साईटवरती आज जायला. तसा हुशारच होतो रोज, पण काय हरकत नाही, काम आपलंच आहे. एवढं टेन्शन नसतं यायचं कामाचं. आज सकाळ सकाळी गेल्या पहिलं मेन ओढून घेतल्या. मेन ओढून झाल्यानंतर अख्खी पूर्ण कॅट 6ची लाईन ओढून घेतली आणि सर्व रूम तर आपण आल्या आल्याच हलवलेल्या. त्यामुळं काय त्याचं एवढं टेन्शन नव्हतं. त्यामुळं पहिला सर्व रूम सगळा हलवून घेतला, बॅडमिंटन वगैरे सगळं इकडे घेतलं. म्हणजे नंतर त्याचं एकदा टेन्शन राहणार नाही, कारण की तिकडं स्टाईल लावायचं काम होणार होतं. तुम्ही बघू शकता POP वाल्यांचं पण काम चालू आहे. आपलं काम ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. एका साईडच्या मेन आज पूर्ण ओढून होतील. कॅट 6 पण आज ओढून झालेले आहेत पूर्ण. तर आता फक्त राहतंय फॅन रॉड लावायचा आणि दुसऱ्या साईडच्या मेन राहिलेल्या आहेत. तर आता आपल्याला मेजरमेंट तर पार्टिशन वगैरे येणार, त्यामुळे त्याचं तर प्रॉपर मेजरमेंट नाही आहे, तरी आपण अंदाजे सोडलेले आहेत. आता आपल्या वायरिंगमध्ये आपल्याला जॉईंट देत होतो, पण कॅट 6मध्ये शक्यतो जॉईंट नाही देत आहेत, पण आपण त्याचंही जुगाड करू शकतो. तुम्हाला माहिती आहे जुगाडावरती सगळं होतं. त्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं. जर कुठं कमी पडली आपण जुगाड करून जॉईंट देऊन टाकू, तर एवढं टेन्शन नाही. आता उद्या परवा फर्निचरवाले त्या प्रॉपर मार्किंग भेटून जाईन, कुठं अर्धं पार्टिशन आहे, कुठं हाफ पार्टिशन आहे, मध्ये काच आहे. तर तिथं पण आपण जुगाड करून इकडून तिकडून वायरी फिरून पूर्ण बोर्डपर्यंत वायरी आणणार आहे. त्यानुसार मेजरमेंट घेऊन सोडलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता एवढं काम झालेलं आहे, ऑलमोस्ट संपत आलेलं आपलं वायरिंगचं काम. फक्त आता शेवटला राहतं झर्री मारायचं. झर्री मारून झालं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. चला आता उद्या बघू.